विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जी.के. स्टडी मराठी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी भूगोल विषयाचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न पहिला, पृथ्वीवर भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर, पृथ्वीवर भारताचे स्थान पूर्व गोलार्धात आहे। प्रश्न दुसरा, भारत हा देश आशिया खंडाच्या कोणत्या भागात आहे? उत्तर, भारत हा देश आशिया खंडाच्या दक्षिण या भागात आहे। प्रश्न तिसरा, महाराष्ट्र राज्याला किती राज्याची सीमा लागून आहे? उत्तर, महाराष्ट्र राज्याला 6 राज्यांची सीमा लागून आहे। प्रश्न चौथा, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? उत्तर, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट हे आहे। प्रश्न पाचवा, ब्राझील या देशाचे स्थान कोणत्या खंडाच्या उत्तर भागात आहे? उत्तर, ब्राझील या देशाचे स्थान दक्षिण अमेरिका या खंडाच्या उत्तर भागात आहे। प्रश्न सहावा, भारताच्या मध्यातून टिंबटिंब गेले आहे? उत्तर, भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे। प्रश्न सातवा, भारताच्या वायव्येस कोणता देश आहे? उत्तर, भारताच्या वायव्येस पाकिस्तान हा देश आहे। प्रश्न आठवा, ब्राझील देशाचे नाव कोणत्या स्थानिक वृक्षाच्या नावावरून आहे? उत्तर, ब्राझील या देशाचे नाव पाऊ ब्राझील स्थानिक या वृक्षाच्या नावावरून आहे। प्रश्न नववा, हिमालय हा टिंबटिंब पर्वत आहे? उत्तर, हिमालय हा अर्वाचीनवली पर्वत आहे। प्रश्न दहावा, भारताच्या दक्षिणेकडील पर्वतरांग कोणती आहे? उत्तर, भारताच्या दक्षिणेकडील पर्वतरांग शिवालिक ही आहे। प्रश्न 11वा, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? उत्तर, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन हा आहे। प्रश्न 12वा, भारताला किती किलोमीटर लांबीचा किनारपट्टी लाभली आहे? उत्तर, भारताला 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे। प्रश्न 13वा, अरबी समुद्रातील बेटास व बंगालच्या उपसागरातील बेटास कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर, लक्षद्वीप बेटे व अंदमान निकोबार द्वीपसमूह। प्रश्न 14वा, भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी कोणत्या बेटावर आहे? उत्तर, भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी बॅरन बेट या बेटावर आहे। प्रश्न 15वा, ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे? उत्तर, ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे आहे। प्रश्न 16वा, ॲमेझॉन नदीचा उगम कोणत्या देशात व कोणत्या पर्वतरांगेतून होतो? उत्तर, ॲमेझॉन नदीचा उगम पेरू या देशातून व ॲडीज या पर्वतरांगेतून होतो। प्रश्न 17वा, गंगा नदी हिमालयातील कोणत्या हिमनदीतून उगम पावते? उत्तर, गंगा नदी ही हिमालयातील गंगोत्री या हिमनदीतून उगम पावते। प्रश्न 18वा, अरवलीच्या दक्षिणोत्तर उगम पावणारी साबरमती कोणत्या दिशेने वाहते? उत्तर, अरवलीच्या दक्षिणोत्तर उगम पावणाऱ्या साबरमती ही दक्षिण दिशेने वाहते। प्रश्न 18वा, अरवलीच्या दक्षिणोत्तरावर उगम पावणारी साबरमती कोणत्या दिशेने वाहते? उत्तर, दक्षिण। प्रश्न 19वा, भारताचे हवामान कोणत्या प्रकारात मोडते? उत्तर, भारताचे हवामान मान्सून या प्रकारात मोडते। प्रश्न 20वा, जगातील सर्वाधिक वनस्पतीच्या प्रजाती कोणत्या देशात आहेत? उत्तर, जगातील सर्वाधिक वनस्पतीच्या जाती ब्राझील या देशात आहेत। प्रश्न 21वा, भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी किती टक्के भूक्षेत्र व्यापतो? उत्तर, भारत जगाच्या एकूण 2.41% इतका भूक्षेत्र व्यापतो। प्रश्न 22वा, 2011 नुसार भारताची लोकसंख्या घनता किती आहे? उत्तर, 2011 नुसार भारताची लोकसंख्या घनता 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे। प्रश्न 23वा, 2011 नुसार जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या भारतात आहे? उत्तर, 2011 नुसार जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17.5% लोकसंख्या भारतात आहे।
प्रश्न 24वा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 5व्या क्रमांकावरील देश कोणता आहे? उत्तर, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 5व्या क्रमांकावरील देश ब्राझील हा आहे. प्रश्न 25वा, गुजरातमध्ये कोणत्या ठिकाणी खनिज तेलाच्या विहिरी आहेत? उत्तर, गुजरातमध्ये कलोल कोयाली या ठिकाणी खनिज तेलाच्या विहिरी आहेत. प्रश्न 26वा, भारतातील अतिपूर्व व अतिपश्चिम टोकावरील रेखावृत्तामधील वेळेचा फरक किती मिनिटाचा आहे? उत्तर, 120 मिनिटाचा. प्रश्न 27वा, ब्राझीलमध्ये व भारतात अनुक्रमे किती प्रमाण वेळा मानल्या जातात? उत्तर, ब्राझीलमध्ये 4 व भारतात 1. प्रश्न 28वा, भारतीय प्रमाण वेळेसाठी टिंब रेखावृत्त निश्चित केली आहे. उत्तर, भारतीय प्रमाण वेळेसाठी 80.30 पूर्व रेखावृत्त निश्चित केले आहे. प्रश्न 29वा, भारताचे रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जाते? उत्तर, भारताचे रेखावृत्त अलाहाबाद या शहराजवळून जाते. प्रश्न 30वा, भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनक वेळेच्या किती मिनिटे पुढे आहे? उत्तर, भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनक वेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे.